दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. ई-केवायसीची मध्ये मधल्या कालावधीमध्ये जी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इतर भागामध्ये जी काही कोकणामध्ये सुद्धा जी अतिवृष्टी आणि जी नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामध्ये अनेकांनी आपले कागदपत्र असतील, दाखले असतील हे त्या ठिकाणी गमावले. काही विधवा महिला आहेत, काही एकल महिला आहेत, यांच्या त्या संदर्भातल्या काही तांत्रिक अडचणी होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही मुदत जी आहे ती 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे ई-केवायसी करण्याची. आणि त्याचबरोबर ज्या विधवा आणि एकल महिला आहेत किंवा ज्या विभक्त झालेल्या महिला आहेत म्हणजे डिवोर्सी असतील त्यांना सुद्धा त्यांचे कागदपत्र जे आहेत ते त्यांच्या अंगणवाडीमध्ये ज्या सेविका असतात त्यांच्याकडे त्यांनी जर ते उपलब्ध करून दिले तर ते अपलोड करून त्यांची ई-केवायसीची प्रोसिजर ही सुरळीत होऊ शकते. ताई, आपण जर बघितलं अंजली दमाने आज दिल्लीला पोहोचल्यात अमित शहाची भेट घेण्यासाठी. अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी. त्याच्यावर दादांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्या संदर्भातली एक सविस्तर चौकशीची समिती सुद्धा आदरणीय मुख्य पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, आठवले गट एकत्रितपणाने निवडणूक लढवत आहोत आणि अंबरनाथमध्ये आम्ही सदामामांच्या पुढाकारातून इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे आणि नागरिकांचा खूप उद्दंड प्रतिसाद आहे, मतदार बंधू भगिनींचा खूप उद्दंड प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की 2 तारखेला हा प्रतिसाद मतपेटीमधून आपल्याला पाहायला मिळेल. ताई, आपण जर बघितलं